नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट नेमकं जगावं कसं? लेखक अनामिक. नेमकं जगावं कसं? तर बसच्या एखाद्या कंडक्टरसारखं. तासन तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही. अख्खी बॅग पैशानं भरलेली असते, परंतु त्यातले 4 आणे सुद्धा आपले नाहीत. आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची. चिल्लरसाठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच, परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं. पुढे चला, पुढे सरका, असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस कंडक्टर. खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी याचं एकदा तरी संभाषण होतंच, पण कोणावर विशेष लोभ नाही, कोणावर राग तर मुळीच नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा तिरस्कार नाही. आपला संबंध फक्त तिकिटापुरता. कोणी मध्येच उतरला तर त्याचं दुःख नाही, कुणी मध्येच बसमध्ये आला तर त्याचं कौतुक पण नाही. दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं. येईल तो येऊ दे, जाईल तो जाऊ दे. मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस 10-12 स्टेशनांवर थांबते. प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं. अळोखे पिळोखे देत आपलंच गाव आहे असं समजून थोडा वेळ रेंगाळायचं, पण त्या गावात अडकायचं नाही. आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत पुन्हा डबल बेल मारत पुढच्या स्टेशनावर जायचं. सिंगल बेल मारली की थांबायचं, डबल मारली की निघायचं. बस इतके साधे नियम पाळायचे. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही. हा शेवटचा स्टॉप आहे, समध्यांनी उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की आपल्या घरी निघून जायचं. उद्या कुठे जायचंय, कधी निघायचंय, कुठल्या गाडीतनं जायचं, ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा वेगळा असतो. उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही, ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही, सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही. शाश्वत एकच आहे, तो म्हणजे प्रवास. आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे, निरंतर आणि निरंतर. आपल्या असण्या वाचून आणि नसण्या वाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही. प्रवास सुरू राहणारच आहे, निरंतर आणि निरंतर. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.